महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर पहिला प्रश्न कोणता सोडवाल? मला तुम्ही झाडावर चढू नका. आमच्याकडे एक मन आहे, हरभऱ्याच्या झाडावर चढीता का. असं काय होत नसतंय. पण झालो तर अनिल कपूरचा नायक पिक्चर बघितलाय ना, तसाच काय. नमस्कार, आपण पाहताय भारताचे लोक. आज आपल्यासोबत ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार आहेत आणि दलित अत्याचाराच्या घटनांमध्ये ते सक्रिय सहभागी आहेत. आंदोलनाद्वारे, निदर्शनाद्वारे आणि एकूण चळवळीच्या कामामध्ये त्यांनी आपलं एक वेगळं स्थान या चळवळीमध्ये निर्माण केलं आहे. आज आपल्यासोबत ते आहेत. आपण काही प्रश्न त्यांना आज विचारणार आहोत आणि विविध प्रश्नांवरती त्यांची मतं, उत्तरं जाणून घेणार आहोत. आज पुन्हा एकदा पॅन्थरची गरज वाटते महाराष्ट्रामध्ये. पॅन्थरची गरज ही कायमस्वरूपी राहते आणि ती गरज ओळखूनच मी पॅन्थर उभा केलेली आहे. या महाराष्ट्रामध्ये मधल्या काळात अचानक असं वाटायला लागलं की दलित अत्याचार होतच नाहीत. या 5 वर्षामध्ये एकापाठोपाठ एक दलित अत्याचाराच्या घटना आम्ही बाहेर काढल्यात. त्याला वाचा फोडण्याचं काम केलं आणि पॅन्थर मुवमेंटच्या नावाखाली या घटनांना वाचा फोडलेली. आंबेडकरी चळवळीच्या 4थ्या पर्वाचं नेतृत्व म्हणून, 4थ्या पर्वाची सुरुवात म्हणून आम्ही भूमिका घेऊन मैदानात आलोत आणि आम्ही मैदानात आल्यापासून महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा पॅन्थर झंझावात उभा राहिला आहे. पॅन्थर चळवळ गावागावात पोहोचली आहे. ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या शाखा अतिशय ग्रामीण भागापर्यंत गेल्यात आणि त्या शाखा म्हणजे काय राजकीय नाही आहेत. त्या शाखा ह्या समाजाच्या रक्षणाचं प्रतीक आहेत. महाराष्ट्रामध्ये दलित अत्याचाराने घातलेलं थैमान हा आजचा सर्वात मोठा प्रश्न आहे. दलित अत्याचार ही राष्ट्रीय आपत्ती झाली पाहिजे. महाराष्ट्र दलित अत्याचारग्रस्त घोषित झाला पाहिजे. ही भूमिका घेऊन आम्ही मैदानात उतरलेलो आहेत. घटना थांबत नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पाण्याचा संघर्ष केला, तो संघर्ष आणि आजचा पुन्हा राजस्थानमध्ये घडलेली पाण्याचीच घटना, तर एवढा काळ जाऊनसुद्धा विषमतावाद संपलेला नाही. प्रश्न तोच आहे. आमचे प्रश्न तेच आहेत. मग प्रश्न तेच आहेत तर मग आंदोलन का थांबलं आहे? ते आंदोलन जिवंत करण्यासाठी पॅन्थर मुवमेंटच्या माध्यमातून आम्ही या घटनांना वाचा फोडणे, न्याय देणे, आंदोलन करणे, मोर्चा काढणे आणि या माध्यमातून जी व्यवस्था तुम्हाला उल्लू बनवते, ढोंग करते, ते पुरोगामित्वाचं ढोंग करते, ती दलितांचा खोटा पुळका असल्याचं आव आणते, ती फाशव्या योजना काढते, ती जुमलेबाजी करते, ती फसवण्याचं काम सातत्याने आमच्या समूहाला करत असते आणि काही लोकांना हाताशी धरून आमच्या मताची बोली लावून त्याच्या गळ्यात काहीतरी त्याला सही करायचा अधिकार नसलेलं सुद्धा टाकून द्यायचं आणि त्याला शिक्का मारून हे समाजासाठी आम्ही दिलं आहे असं म्हणून जाहीर करायचं. समाजाचं मात्र काहीच बदललेलं नाही अशी असणारी स्थिती आहे. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष, दादासाहेब गायकवाडांचा संघर्ष, पॅन्थरचा संघर्ष, त्यामधल्या 3ऱ्या फळीचा संघर्ष आणि आजही औरंगाबादच्या जनार्दन कसारेचं मातंग समाजाच्या गायरान जमिनीमुळं हत्याकांड होतं. म्हणजे दादासाहेब गायकवाडांच्या आंदोलनातल्या 10 मागण्यातली पहिली मागणी ही गायरान जमिनीची असताना स्वातंत्र्याच्या 75व्या अमृत महोत्सवी जर गायरान जमिनीच्या प्रश्नावरती दलिताच्या डोक्यामध्ये कुऱ्हाड घालून हत्या होत असेल तर आमचा 70 वर्षात प्रश्न मिटलाय कुठं? प्रश्न तेच. गायरान जमीन, घरकुल, आर्थिक नाकेबंदी, बेरोजगारी हेच आमचे प्रश्न आहेत आणि सुनियोजितपणे आम्हाला गुलाम करणे हे या माध्यमातून षडयंत्र आहे. या सगळ्या परिस्थितीला जर आज कोण वाचू शकतंय तर ती पॅन्थर मुवमेंट आहे आणि म्हणून आम्ही पॅन्थर चळवळ जिवंत केली. आज आमच्यामुळं सातत्याने महाराष्ट्रात या घटनांना मी भेटी दिल्यात, वाचा फोडली, शासन दरबारी भूमिका मांडली, वेटीस धरलं. या दरम्यान गुन्हे दाखल झाले, कारवाया झाल्या, जेल झाल्या. न डगमगता
या दुर्लक्षित समूहाचा आवाज बनण्याचं काम पॅन्थरनी केलं आहे आणि पॅन्थरच करू शकतो. मधल्या काळात सगळ्यांना सत्ता पाहिजे होती, सगळ्यांना मतं पाहिजे होते, कुणाला मंत्रिपद पाहिजे होतं, कुणाला स्वतःची सत्ता पाहिजे होती. त्यामुळे त्यांनी जाणीवपूर्वक ॲट्रॉसिटी ॲक्टचे प्रकरणं बाहेर येऊ दिले नाहीत. याला आंबेडकरी चळवळीतले प्रस्थापितसुद्धा जबाबदार आहेत. कारण काय की आमच्या मतावर परिणाम होईल. आम्ही त्या भूमिकेत नाही आहेत, आम्ही आमच्या समाजाला वाचवण्याच्या भूमिकेत आहेत. सामाजिक चळवळ, सामाजिक स्वातंत्र्य, आर्थिक स्वातंत्र्य, राजकीय स्वातंत्र्य जे आम्ही आजही गुलामी भोगतोय त्या स्वातंत्र्याच्या बाजूने आम्ही आहोत. म्हणून आज प्रत्येकाला पॅन्थरची गरज आहे. तुम्ही म्हणालात की हे आंबेडकरी चळवळीचं चौथं पर्व आहे, पण याला जो वारसा आहे हा आंबेडकरी चळवळीच्या तिसऱ्या पर्वाचा आहे. तर पुन्हा एकदा पॅन्थरच तुम्हाला का घ्यावंसं वाटलं? म्हणजे तीच प्रेरणा तुम्हाला का पुन्हा घ्यावीशी वाटली? पॅन्थरचा 1972 ते 3 ते 4 वर्षाचा कालावधी, हा जेवढा कालावधी, त्या कालावधीने आम्हाला स्वाभिमान दिला. ही आज आमच्या समूहाची जी ताटमान आहे ती फक्त पॅन्थरमुळे आहे. तिने आम्हाला सफर केलं, तिने आम्हाला माणूसपण दिलं. काय उद्देश आहे पॅन्थरचा? की आम्हाला माणूस म्हणून जगू द्या, आम्ही जनावर नाही आहेत. तर ती जी भूमिका आहे पॅन्थरची, ती भूमिका आम्ही कॅच केली. माणूस म्हणून जगू द्या हा जो आमचा संघर्ष आहे तो संपलेला नाही आहे. या विषमतावादी देशामध्ये कायमस्वरूपी आम्हाला गुलाम करण्यासाठी षडयंत्र करण्यात आले, हल्ले करण्यात आले, आमचा अस्तित्वाचा नायनाट करण्यात आला, कुत्र्यासारखं जनावरासारखं आम्हाला वागवण्यात आलं, नागवण्यात आलं. या विरोधात सगळ्यात मोठा विस्फोट जर कोणी केला असेल तर ते पॅन्थर मुवमेंटने केला. ती वैचारिक होती, ती लढाऊ होती आणि ती जशाच तसं उत्तर देणारी होती. ती संवैधानिक होती. तिला बदनाम करण्यात आलं. कोणतीही चळवळ ज्यावेळेस उफाणावर असते तिला बदनाम करणारे सुद्धा पुढे येतात आणि चळवळ कशी संपेल आणि त्या समाजाचं नेतृत्व कसं संपेल हा सुनियोजित कट केला जातो. तसंच ती पॅन्थर संपवण्याचा प्रयत्न झाला, परंतु ते वैचारिक लोक होते, त्यांनी उभा केली. आम्ही इतिहासातून काय घ्यायचं हे ठरवलं पाहिजे, चांगलं काय घ्यायचं, वाईट काय सोडायचं हे ठरवलं पाहिजे. आम्ही त्या पॅन्थरमधून स्वाभिमान, संघर्ष आणि लढाऊ वृत्ती घेतलेली आणि त्यामुळे पॅन्थरसारखं मूवमेंट हेच समाजाचं रक्षण करू शकतं आहे, हेच संविधान वाचू शकतं आहे, हेच या ठिकाणी आमचं अस्तित्व अबाधित ठेवू शकतं आहे, हा आमचा ठाम विश्वास आहे. म्हणून आम्ही पॅन्थर मूवमेंट घेऊन निघालो. दलित समूहापुढे, एकूणच भारतातल्या वंचित समूहापुढे काही प्रश्न आहेत आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी जी प्रेरणा असते ती तुमच्याकडे आहे, बरोबर? इथपर्यंत आपण क्लिअर आहोत. पण या चळवळीमध्ये, या संघर्षामध्ये आपला मूळ शत्रू कोण आहे? नाही, आम्ही उघड सांगत असतोय की आमचा शत्रू RSS आहे, आमचा शत्रू मनुवादी आहे. RSS या संघटनेने या देशातल्या बहुजनाला गुलाम करण्याचं षडयंत्र केलेलं आहे. आज जी व्यवस्था बसली आहे ती RSSची व्यवस्था आहे, बरोबर आहे. आणि ती आम्हाला या ठिकाणी नाकेबंदी करते. उद्योगपत्यांसाठी या ठिकाणी ती पोषक आहे आणि गोरगरिबांसाठी मात्र उद्ध्वस्त करणारी आहे. त्यामुळे आज हा जो शत्रू आहे हा संविधानाचा शत्रू आहे, मनुस्मृती विचारधारेचा आहे. जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांनी जे संविधान या ठिकाणी लागू केलं, वैचारिक संविधान त्यांचं जे होतं, समतेचं, समानतेचं, मानवतेचं, ते संविधान उद्ध्वस्त करण्यासाठी ही मनुवादी व्यवस्था आलेली आणि तीच आज आमची सगळ्यात मोठी शत्रू आहे. आज आमचे 70-75 वर्षे ते प्रश्न सुटत नाहीत. याला जबाबदार हेच आहेत. यांनी सुनियोजितपणे आमच्या लोकांना मारायचं आहे, कट करायचं आहे, उद्ध्वस्त करायचं आहे, गुलाम करायचं आहे, बेरोजगार करायचं आहे, हा कट रचलेला आहे. त्याच्यामुळं RSS हेच आमचं मुख्य शत्रू आहे. आता आपले शत्रूही आपल्याला माहिती आहेत. तुम्ही जर ज्या पद्धतीने म्हणालात की RSSची जी विचारधारा आहे ती आपली शत्रू आहे,
परंतु त्यांनी पूर्ण राजकीय स्थानं काबीज केलेली आहेत, त्यांनी न्यायालयीन शक्तिस्थानं काबीज केलेली आहेत. मग आता यांच्याशी लढायचं कसं? नाही, यांनी काय केलं आहे, ढोंगीपणा आणि फसवेगिरी या माध्यमातून यांनी या ठिकाणी व्यवस्था आणलेली आहे. बरोबर. वास्तव काहीच नाही आहे, सगळे हवा आहे. हवेमध्ये कुणीतरी आला, तुम्हाला 15 लाख रुपये देतो म्हणला, तुम्हाला रोजगार देतो म्हणला. आज वास्तव किती भयानक आहे. लोकांना फसवून जर कुणी सत्ता आणली असेल तर ती सत्ता टिकणार नाही, एक दिवस त्यांचं पितळ उघडं पडणार. आज या देशात राजस्थानला जी घटना घडली की मटक्यातलं पाणी पिला म्हणून विद्यार्थ्याला मारून टाकलं, मनीषा वाल्मिकीवर बलात्कार झाला, विराज जगतापला मारून टाकलं, रोहित यमुलाला मारून टाकलं, त्या पायल तडवीला हिनवून तिला फाशी घ्यायला मजबूर केलं. शेकडो 150-200 घटना मी महाराष्ट्रात देशातल्या उघड्या पाडलेल्या आहेत. ह्याच्यावर नाही बोलत कुणी, ह्याच्यावर ट्विटसुद्धा करत नाही. समजा हे शासनामध्ये आहेत, हे यांचा सपोर्टने या घटना घडत आहेत असं तुमचं स्पष्ट मत आहे? नाही, याचा कसं राहतं आहे की मनीषा वाल्मिकीवरती जो बलात्कार झाला तिथं काय धोरण होतं की यांची जात हे दलित आहेत, पैसे नाहीत, भूमिहीन आहेत, बरोबर, आमच्याच शेतात यायचं आहे. गरिबीचा आणि जातीचा फायदा घेऊन ज्यांनी त्याचा वापर केला त्याला हा कॉन्फिडन्स आहे की आम्ही यांचे तुकडे जरी केले तर ही व्यवस्था आमच्या पाठीशी उभा राहील. म्हणून तर यांच्या ट्विटवरती एकही ट्विट हे दलित अत्याचाराच्या घटनेबद्दल दिसतंय का मला दाखवा, शेतकऱ्यांच्या बाजूचं दिसतंय का दाखवा. तर हे सत्तेची जी मस्ती आहे ती एवढी भयानक आहे, धर्मसत्तेची, मी तिला धर्मसत्ता म्हणेल, की ते यांना क्राईम करण्यासाठी कवच देत आहे. मग असं नसतं तर छैल सिंगचं आतापर्यंत एन्काउंटर व्हायला पाहिजे होतं. प्रियंका रेड्डीच्या संदर्भात या ठिकाणी ज्या वेळेस तिच्यावरती बलात्कार झाला 4 जणांचं एन्काउंटर झालं ना, बरोबर. मग छैल सिंगचं एन्काउंटर का नाही झालं? मनीषा वाल्मिकीवरती रेप करणाऱ्याचं एन्काउंटर का नाही झालं? दलित हत्याकांडामध्ये आज 75 वर्षामध्ये एकदाही एखाद्या घटनेत फाशी का नाही झाली, एकदाही एखाद्या घटनेमध्ये एन्काउंटर का नाही झालं? तर ही सुनियोजित आहे. आज त्या जातीवादी आतंकवादी जो आहे छैल सिंग त्याच्या बाजूने मोर्चे निघावेत आणि त्या मोर्चामध्ये ACPने टाळ्या वाजवाव्यात. हे कुणाच्या आशीर्वादाने चालू आहे? संविधानाची नाही, ही धर्माची सत्ता आहे, ही धर्मसत्ता आहे. आणि म्हणून धर्मसत्ता जेव्हा निर्माण होते ती बहुजनांना गुलाम करते, लोकांना गुलाम करते. आम्ही भारताचे लोक, तुमचं टायटल आहे भारताचे लोक, त्या भारताच्या लोकांचं अस्तित्व काय? धर्माच्या सत्तेमध्ये भारताच्या लोकांचं अस्तित्व शून्य आहे. आणि म्हणून धर्माची जी सत्ता आहे तीच खरी शत्रू आज संविधानाची बनलेली आहे. आणि तिच्यापुढं भारताच्या लोकांच्या सुरक्षेचा अजेंडा नाही, तिला गरिबीतून बाहेर काढायचा अजेंडा नाही. 450 संस्था, शासकीय संस्था ह्या विकल्या गेल्यात, अडाणी अंबानीला विकल्या गेल्यात. 1200-1500चा गॅस झाला आहे, पेट्रोल डिझेल एवढी महागाई झाली. आज CNGचं आधी भूत दाखवलं, आता तोही 100कडे घातला आहे. बेरोजगारी अफाट झाली, बेरोजगारांच्या आत्महत्या होतात वाळूज MIDCमध्ये, त्याची नोंदसुद्धा होत नाही. या देशात फक्त शेतकऱ्यांच्या आत्महत्याची नोंद होती, भूमिहीन मजुरांच्या आत्महत्येची नोंदसुद्धा होत नाही. महाराष्ट्राच्या विधिमंडळात आपण बघितलं, अजित पवारचे विरोधी पक्षनेते ते पोटतिडकीने भूमिका मांडतात की ओला दुष्काळ पडला आहे, शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रति एकर मदत झाली पाहिजे. पण संवेदना कुठं आहेत? संवेदनशील काळीच कुठं आहे की जो ओला दुष्काळ पडून पुराखाली जमीन गेलेली आहे त्या जमिनीमधून घाम गाळून कोणीतरी पोट भरतोय त्याला भूमिहीन मजूर मानतात. आणि तो भूमिहीन मजूर कोण आहे? तर इथला अनुसूचित जाती जमातीचा आहे, आदिवासी आहे, OBCतला मराठा समाजातला गरीब आहे, ज्याच्याकडे शेती नाही, त्याचा उपजीविका भागायचं साधन काय? ही दुसऱ्याची शेती. आणि ती शेती जर पाण्याखाली गेली तर शेतमजुरांनी खायचं काय? आज आठवडी बाजार तो करू शकत नाही, परंतु त्याचा प्रश्न विधिमंडळात नाही आहे. बलात्कार होत आहेत मुलीवर, त्याचा प्रश्न विधिमंडळात नाही.
कुऱ्हाड घालून जनार्दन कासारे मारला त्याचा प्रश्न विधिमंडळात नाही. देशामध्ये 75 स्वातंत्र्य अमृत महोत्सव साजरा होतो एकीकडे, आणि दुसरीकडे एक आवाज जो बाहेर निघत नाही पण खूप काही सांगायचा प्रयत्न करतोय, इंदर मेघवाल. त्याला बोलायचं आहे की माझी चूक काय, सांगा माझी चूक काय. मला तहान लागणं ही चूक आहे, माझं पाणी पिणं हे चूक आहे. मला आधी हे तर शिकवा की तहानेला जात कोणती आहे आणि पाण्याला धर्म कोणता आहे. त्याला बोलायचं होतं, ह्या स्वातंत्र्यावर त्याला बोलायचं होतं. त्याचा आक्रोश आम्ही ऐकलाय म्हणून आज आम्ही रस्त्यावरती येत आणि आम्ही हा प्रश्न विचारतोय की तुम्ही अमृत महोत्सव साजरा करताय, आमचं स्वातंत्र्य कुठं आहे? पाणी पिलं म्हणून जर तुम्ही मारत असाल, गायरान जमीन पसाभर कसली म्हणून तुम्ही कुऱ्हाडी घालत असाल, कुऱ्हाड घातलेला जो जनार्दन कसारे अनुसूचित जातीचा, त्याचं वय काय? स्वातंत्र्य अमृत महोत्सवा एवढंच वय आहे ना, वृद्ध आहे, 70च्या पुढे आहे. 75 वर्षाचा असलेला जनार्दन कसारे तुम्ही कुऱ्हाड घालून मारता आणि 9 वर्षाचा सुद्धा बालक तुम्ही पाणी पिला म्हणून मारून टाकता. कुणीच सुरक्षित नाही ना हो. हे स्वातंत्र्यच नाही आहे. हे कसलं स्वातंत्र्य आलं आहे? इव्हेंटचं स्वातंत्र्य. स्वातंत्र्य कसं असू शकतंय? हर घर झेंडा लगाव, हर घर झेंडा लगाव, हे स्वातंत्र्य सांगून असतंय काय? पाणी प्या, जेवण करा, हे सांगून होतं काय? ज्याच्या DNA मध्ये देशभक्ती आहे, ज्याच्या DNA मध्ये भारत आहे, त्याला तुम्ही सांगणार तू देशभक्त आहे का नाही ते सांग, मला तुझी टेस्टिंग करायची, देशभक्तीची स्पर्धा. आणि आज कुठून आला पुळका? देश स्वतंत्र झाला त्या पहिल्या दिवशी तिरंगा झेंडा असलेला विरोध कोणी केला? RSSच होतं ना, गोळवळकरच होते ना. बरोबर. 2001ला ज्यावेळेस 3 जण RSSच्या मुख्यालयामध्ये घुसले रेशीमबागमध्ये, काय मागणी होती? करा त्यांना गौरव, करा त्यांचा. काय मागणी होती? की RSSच्या मुख्यालयावरती तिरंगा झेंडा फडकवा. आणि हा तिरंगा झेंडा तिथं फडकवला म्हणून इमिडिएट त्यांना जेलमध्ये टाकलं. 12 वर्ष कोर्टात ते लढले आणि 12 वर्षानंतर त्यांना कोर्टातून निर्दोष मुक्त झाले. असा कोणता गुन्हा केला? या जगात पहिला देश आहे की ज्यांनी स्वतःच्या देशाचा झेंडा लावला म्हणून 12 वर्ष संघर्ष करून जेलमध्ये जावं लागलं. याची माफी आधी मागणार आहेत काय? त्या 3 जणांचा गौरव करणार आहेत का? आणि दुसरीकडे तुम्ही पांचजन्यमधील एक लिहिताय, या वैद्य म्हणून RSSचं असं हे प्रवक्ता, की गौरव दिसत नाही देशामध्ये, धर्माचा गौरव दिसत नाही. म्हणजे त्यांना या संविधानात आजही असणारा त्यांना धर्म दिसत नाही. हे लिहितात ते स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात. आजही ते झेंड्याबद्दल त्यांची भूमिका दुटप्पी आहे. याच्यावर तुम्ही बोलायचं नाही, हर घर झेंडा म्हणायचं. आणि आमच्याकडे घरं तरी आहेत का झेंडा लावायला? 75 वर्षामध्ये अन्न वस्त्र निवारा ही जी घोषणा आम्ही लहानपणी शाळेत ऐकली, ती तरी पूर्ण झाली का? म्हणजे कधी आदिवासींच्या तांड्यावर गेलेत का हे? आदिवासींच्या महिला आजही त्यांचे स्तन झाकू शकत नाहीत एवढा कपडा नाही आहे त्यांच्याकडं. कुठं आहे महिला आयोग? आदिवासी राष्ट्रपती झाली, पहिलं कपडे तरी देईल का ती नीट त्यांना? ज्यावेळेस ती राष्ट्रपती पदाची उमेदवार झाली त्यावेळेस या देशाला कळालं की तिच्या गावात लाईट नाही आहे. 75 वर्ष झालं आणि राष्ट्रपती पदाची उमेदवार आहे म्हणून तिच्या गावात लाईट नाही म्हणून सगळी यंत्रणा तिथं लाईट लावायला गेली. आता प्रत्येकजण तर काय राष्ट्रपतीचा उमेदवार होऊ शकत नाही, पण 70 वर्षे 75 वर्षे त्या गावात आम्ही लाईट देऊ शकलो नाही, ह्याच्यावर कोण बोलणार? आज आदिवासींना घरं आहेत का? आदिवासींना रोजगार आहेत का? आदिवासींना सामाजिक स्वातंत्र्य आहे का? दलितांची काय अवस्था आहे? आजही आया बहिणी नागवल्या जात आहेत. आजही आम्ही त्याच घोषणा देतोय, घोषणासुद्धा आमच्या बदललेल्या नाहीत. आजही आम्हाला खितपत ठेवलेलं आहे सुनियोजितपणे. आमच्यासाठी कोणती योजना नाही, आमच्यासाठी बजेट वाढत नाही. 1,20,000 रुपयामध्ये घरकुल बांधवा म्हणतात. यांचं संडास बाथरूम तरी 1,20,000चं आहे का? होतं का 1,20,000 या देशात घर? जिथं 500 रुपये सिमेंटची किंमत चालू आहे अंबुजाच्या बॅगची, तिथं तुम्ही आम्हाला म्हणताय 1,20,000 घरकुल कर आणि त्या घरकुलावरती रमाई आवास योजनाचं नाव टाक आणि पुन्हा दिलं म्हणून उपकार दाखवताय. त्यातली लूटमार करून 30,000 रुपये खिशात घालताय. हे दुर्लक्षितांची थट्टा आहे, दुर्लक्षितांचे प्रश्न आहेत.
महागाई वाढली तशी योजनेमध्ये कशी वाढ होत नाही? जे या देशातले मूलभूत प्रश्न हे बाजूला सारून फक्त एक हे खोटी बागुलबुवा उभा करायचा देशभक्तीचा इव्हेंट उभा करायचा. कारण यांच्याकडं पूर्ण ह्यांच्या इतिहासामध्ये एकही महापुरुष झालेला नाही. यांना महापुरुष क्रिएट करायचा आहे. त्याच्यामुळं ते फोटो सेशन वगैरे असतंय मोरासोबत, पोपटासोबत, ह्याच्यासोबत, त्याच्यासोबत. ते महापुरुष म्हणून उद्या फोटो लावण्यासाठी आजची तयारी चालू आहे. आणि महापुरुष हे फॅब्रिक पद्धतीने होत नसतोय. महापुरुष होण्यासाठी त्याच्याकडे क्षमता लागते, संघर्ष लागतो, त्याग लागतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःचे लेकरं गमावलेले आहेत. महापुरुष त्याला म्हणतात जो संघर्षातून उभा राहतो आणि त्याच्यापुढं एकच दृष्टिकोन असतो, गोरगरिबांचा विकास, त्यांना मुख्य प्रवाहात आणणे. या देशात गरिबांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काय होतं आहे काही? मला तर कुठंच काही दिसत नाही. अंबानी आणि अडाणी यांनाच मुख्य प्रवाहात आणण्यासाठी झटताना सगळे दिसते. त्याच्या घरी कुठं धमकी दिली, कोणी खोटा फोन जरी केला तर 2 मिनिटामध्ये त्याच्या बंगल्याला सगळी यंत्रणा लागून जाते. दलितांचे मुडदे पाडतात. त्यांना तुम्ही आम्हाला आंदोलन करावं लागतं, पोलीस संरक्षण द्या. आमच्या संरक्षणासाठी यांच्याकडे कुणी नाही आहे. अंबानी अडाणीलासाठी तुरंत संरक्षण आहे. म्हणजे हा देश अडाणी अंबानीचा आहे. असंच झालंय, असंच झालंय. आमच्या गावाकडं गुरु बांधले जातात, गुरु बहीण, गुरु भाऊ. आता नरेंद्र मोदींनी त्या नीता अंबानीला गुरु बहीण मानलंय का काय तीच कळा ना का गुरु कसलं नातं आहे. त्यांचाच देश आहे, त्यांचाच देश. अरे उद्ध्वस्त झालं आहे. इव्हेंट आहे, देशभक्तीचं नाटक सुरू आहे, महिलांची थट्टा सुरू आहे. आणि आम्हाला सांगतात खरा देशभक्त कोण आहे. हायजॅक करायचे, महात्मा गांधी हायजॅक करायचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायजॅक करायचे, अण्णाभाऊ साठे हायजॅक करायचे, देशाचा झेंडा हायजॅक करायचा आणि नाटक करायचं आम्ही मानतोय म्हणून. आता प्रश्न माहीत झाले आपल्याला. प्रश्न ज्यांच्या विरोधात लढायचे तेही माहीत आहेत, पण लढायचं कसं? आता लढतो यांचे खरे चेहरे आम्ही समाजापुढे जोपर्यंत आणत नाही. यांनी काय केलं? यांनी फक्त लोकांना फसून पुढे आलेले. म्हणजे ही 15 लाख रुपये देऊ म्हणून आले, फसून मिळवलेली, फसून मिळवलेले ना इथल्या जनतेला. 15 लाख रुपये देतो म्हणून आणलं. कुणालाही वाटलं 15 लाख आमच्या खात्यात येणार आहेत, चांगला माणूस आहे, टाका मतदान. पण आज 15 लाख रुपये कुठे आहेत? तुम्ही तर ते 15 लाखातच सोडा हो. तुम्ही 30 रुपये त्याच्या खिशातून काढलेत त्या झेंड्यासाठी, झेंडा विकत घेण्यासाठी. मी एक व्हिडिओ बघितला धक्कादायक, तुम्हाला आश्चर्य वाटेल. ट्विटरवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला की एका राशन दुकानावरती उत्तर प्रदेशला तो झेंडा आणायला गेला आहे आणि त्याच्याकडे 30 रुपये नाहीत म्हणून 5 किलो त्याचं अन्नधान्याचं कपात करण्यात आली. म्हणजे भूक भागवण्याचं नवं शोध लावला काय नाही. झेंडा फडकवल्याने भुका जाणार आहेत काय? भूक भागवण्याचं हे साधन आहे का झेंडा लावा? त्याचं अन्नधान्य कपात केलं, काय गुन्हा दाखल केला त्याच्यावर? सक्तीने तुम्ही झेंडे विक्री करताय, सक्तीने. आणि आम्हीच खरं देशभक्त म्हणून नौटंकी करताय, हायजॅकिंग पॉवर वापरताय. महात्मा गांधींना हायजॅक केलं म्हणून सांगताय आणि महात्मा गांधी संडास बाथरूमच्या भिंतीवर त्यांच्या जाहिराती छापताय स्वच्छ भारत अभियानच्या. काय त्या जाहिरातीमध्ये जरा बारकाईने बघा, करा शूट जाऊन तुम्ही. तिरंगा 3 पट्टे मारलेत, गांधीजीचा चष्मा ठेवून दिलाय. आम्ही पहिलं वाचायचो गावाकडं तालुक्याच्या ठिकाणी कॉलेजला जाताना की या एखाद्या भीतीवर लिहिलेलाच असं, या ठिकाणी लघवी करू नये. ते लिहिलेलं असताना सुद्धा लोक मुतायचे. आजही ते नाव न छापता तिथं जाहिराती छापल्या जात आहेत. आजही लोक तिथं मुतत आहेत. मग तिरंग्यावरती मुतायला तुम्ही स्वच्छ भारत अभियान काढलंय का? आणि स्वच्छ भारत अभियानामध्ये तुम्हाला धक्कादायक माहिती देतो, दुर्लक्षितांचे प्रश्न किती गंभीर आहेत. ना याच्यावर कोणी याचिका टाकतं, ना कोणी याच्यावर आवाज उठवतं. सगळे गप्प बसतात कारण हे धनदांडग्याशी निगडीत प्रश्न आहेत. गरिबांच्या शोषणाचा हा मार्ग आहे. स्वच्छ भारत अभियानाचं यांचं तत्त्व आहे, पाठीमागं गावामध्ये पथक यायचं आणि लोक डबा घेऊन पळायचे. हागणदारी मुक्त मोहीम, बरोबर. 500 रुपये त्याला फाईन मारायचे. काय विचारलं की म्हणायचं स्वच्छ भारत अभियानाचे लोक आहेत. मग हे स्वच्छ भारत अभियानाचे लोक या बीड जिल्ह्यातले, मराठवाड्यातले जे ऊसतोड कामगार आहेत,
जे पश्चिम महाराष्ट्रात 6 महिन्यासाठी जातात, त्या एकाही कारखान्यावरती संडास बाथरूम का नाही आहे? का हे पथक तिथं जात नाही? 6 महिने मराठवाड्यातल्या आया बहिणींना, मागासवर्गीय आया बहिणींना, ओबीसीच्या आया बहिणींना उघड्यावर जावं लागतं, त्यांचं शोषण होतं, त्यांच्यावर अत्याचार होतो, रोग होतो. तिथं स्वच्छ भारत अभियानाचं एकही पोस्टर का दिसत नाही? का स्वच्छ भारत अभियान महात्मा गांधीच्या चष्म्याची तिथं जाहिरात लागत नाही? का तिथं संडास बाथरूम उभा राहत नाहीत? का त्यांना घरकुलं दिलं जात नाहीत? हा प्रश्न घेऊन का कोणी कोर्टात जात नाही? हा निगडीत प्रश्न मागासवर्गीयांचा आहे, दुर्लक्षित समूहाचा आहे. आणि मग स्वच्छ भारत अभियान वगैरे म्हणायचं, नाटक करायचं, देशभक्तीचा इव्हेंट करायचा, महात्मा गांधीला संडास बाथरूमवर जाऊन पेंट करायचं आणि खुलेआम प्रतीकांची विटंबना करायची. नव्या संसदेवर अशोकस्तंभ उभा केल्याचं ढोंग करायचं, त्याचे दात हिंस्र दाखवायचे, डोळे रागीट दाखवायचे आणि या देशातल्या आंदोलकांना धमकवायचं की हे बघ मी जो उभा केला आहे तो असा आहे की तू जर आंदोलन केलंस तर तुझं बुलडोजरनी घर पाडू. त्या बुलडोजरचे दात जे आहेत ना ते सिंहाचे दाते वाटतात मला ह्यांनी केलेल्या. एकदम हिंस्र असणारा तो सिंह बनवला आहे. आमच्या सम्राट अशोकाने बनवलेला सिंह मानवतेचं प्रतीक आहे, समानतेचं आहे, एकात्मतेचं आहे, बंधुभावाचं आहे. भारताच्या संविधानामध्ये तो सिंहाचा सगळा चेहरा आहे आणि हे जाणीवपूर्वक उभा केलं. बरं तो बनवणारा औरंगाबादचाच निघावा, सुनील देवरे. किती दुर्दैव आहे. सुनील देवरे हा माणूस हिंस्र त्यांनी सिंह बनवून दिला. कुणावर कारवाई नाही झाली. देशद्रोहाची कारवाई व्हायला पाहिजे, नाही झाली. गेलं प्रकरण ते गुलदस्त्यात. म्हणजे अशा पद्धतीने प्रतीकांची विटंबना करायची आणि खोटा देशभक्तीचा आव आणायचा, संविधानाला उद्ध्वस्त करण्याचं षड्यंत्र करायचं आणि मनुवाद पेरण्यासाठी, प्रतिक्रांतीला विजयी करण्यासाठी संघर्ष करायचा. यांच्याकडे एकही महापुरुष नाही. हा नवा महापुरुष बनवायला निघालेले. तर आम्हाला हे सगळे प्रश्न कळालेत. हे आम्ही लोकांना मांडणार आणि लोकांमध्ये चेतना निर्माण करणार, जन उठावाची तयारी करणार. हे कदापि आम्ही खपून घेणार नाहीत की जर का आमच्यावरती आजही मटक्यातलं पाणी पिलं म्हणून जर आमच्यावर हल्ला होत असेल आणि असंवेदनशीलतेने जर हा प्रश्न दुर्लक्षित केला जात असेल, आज या घटनेचा, इंदर मेघवालच्या घटनेचा निषेध महाराष्ट्रातल्या नव्हे देशातल्या सगळ्या विधिमंडळात झाला पाहिजे. आज 3 दिवस झालं विधिमंडळ चालू आहे. का कोणी त्या लेकराला श्रद्धांजली वाहिली नाही? नाहीत वाद. आमचे प्रश्न हे दुर्लक्षित करतात, जाणीवपूर्वक आमच्या प्रश्नांना अनुलेखाने मारतात. हे समाजाला आम्ही सांगणार आहेत. आणि जर का हे थांबलं नाही तर यांना महागात पडन. या देशाचं विभाजन होईल. सुरक्षित गट उभा राहतील, एकत्र येतील आणि सुरक्षित ठिकाणी राहायची सुरुवात करतील. आणि त्या दिवशी हा देश त्याचे तुकडे होतील. यांनी तुकडे होऊ देऊ नयेत. लोकांमध्ये उद्रेक आहे. जर आमच्या रक्षणाची भूमिकाच कुणाकडे नसेल तर मग देश धोक्यात येईल, देशाचं अस्तित्व धोक्यात येईल. तुमच्याकडून काही होत नाही, घटना घडतायत, ठीक आहे, परंतु तुम्ही त्याबद्दल संवेदना दाखवा. ट्विटवर तुम्ही ट्विट करा, तुमच्या मन की बातमध्ये बोला. का लाज वाटते का मन की बातमध्ये दलित अत्याचारावर बोलायची? लाज वाटते का मनीषा वाल्मिकीच्या बलात्कारावर बोलायची? लाज वाटते का आसिफाच्या रेप हत्याकांडवर बोलायची? आहे का मन की बातमध्ये आमचा एखादा प्रश्न आहे? शेतकरी हिंदू नाही का? बेरोजगार मारणारा हिंदू नाही का? गेटवरती धडका मारतायत पोरं, कामगाराचं शोषण सुरू आहे, 12 तास ड्युटी केली, आत्महत्या करावं लागत आहे, त्याचं सामाजिक आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे. तो माणूस नाही का? त्याच्याबद्दल कोण बोलणार आहे? ह्या सगळ्या वर्गाला आम्ही जाग करणार आहे. संवेदनहीन आहेत. त्या अमेरिकेमध्ये काळ्या वर्णव्यवस्थेच्या भांडणातून गोऱ्याने असणार पोलिसांनी त्याच्या मानेवर पाय दिला आणि त्याचा आवाज आला शेवटचा की माझा आवाज गुदमरतोय. त्या एका वाक्याला धरून जन उठाव झाला. मी या देशाच्या प्रमुखांना आव्हान करतोय, नाटक करू नका. गुरमी उतरायला जनतेपुढं वेळ लागत नाही. पळून जावं लागेल देश, एवढी भयानक परिस्थिती निर्माण होऊ शकते. डोनाल्ड ट्रम्पला अमेरिकेमध्ये लपून बसावं लागलं आंदोलनामुळे. त्याच्यामुळे ही जी सत्तेची गुरमी आहे ती खात्मा करू शकते. सत्तेची गुरमी ही माणसाला संपू शकते आणि हिटलरशाही लोकशाहीवादी देशामध्ये कोणी उभा करू शकत नाही. आणि एवढे पोकळ विचार नाहीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे
की त्यांनी जो ढाचा उभा केला तो उद्ध्वस्त होईल, तो वाचवणार, त्यासाठी आम्ही लढत राहणार. अमेरिकेमधल्या त्या सगळ्या पोलिसांनी गुडघ्यावर बसले आणि त्या काळ्या लोकांची माफी मागितली की आम्ही चुकलोय, आम्ही गिल्टी फील करतोय एका पोलिसामुळं. आज या देशामध्ये छैल सिंग नावाच्या आतंकवादी शिक्षकाने त्या विद्यार्थ्याला पाणी पिला म्हणून मारला आहे जातीमुळं. या देशातला एकही शिक्षक गुडघ्यावर बसलेला नाही आणि म्हणलेला नाही, गुडघ्यावर तर सोडावं, साधं बाईटसुद्धा नाही काढली त्यांनी की आम्ही चुकलेलो आहेत, ह्यो शिक्षिकी पेशाला काळिंबा आहे, असं एकही बोललेलं नाही. त्याच्यामुळे या शिक्षकांमध्ये घुसलेली जात, त्यांच्या डोक्यातला धर्म, त्यांच्या डोक्यातली विषमता हे घातक होत चाललेलं आहे. आणि ह्या देशात संवेदना राहिलेल्या नाहीत. आम्ही जनतेचा जन उठावाची तयारी करतोय. चिंगारी पेटत चाललेली, लोक रस्त्यावर येत आहेत आणि ह्या व्यवस्थेला उद्ध्वस्त केल्याशिवाय ते राहणार नाहीत असं असणारं चिन्ह दिसतंय. आम्ही यात लढणार आहेत, आशावादी आहोत. आमच्या मागे वैचारिक ताकद आहे आणि त्या बळावरती या नव्या स्वातंत्र्याचा लढा, जरी यांनी 75व्या वर्षी अमृत महोत्सव साजरा केला असेल तरी आम्ही सामाजिक गुलाम आहेत, राजकीय गुलाम आहेत, आर्थिक गुलाम आहेत, सांस्कृतिक गुलाम आहेत. या सगळ्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक नव्या स्वातंत्र्याचा लढा आम्ही अमृत महोत्सवी दिवसापासून सुरू करतोय. या 9 वर्षाच्या चिमुरड्याचा जो आक्रोश आहे, त्या आक्रोशाची चिंगारी त्याला न्याय दिल्याशिवाय थांबणार नाही. आज पॅन्थर मूव्हमेंट या ठिकाणी हा न्याय देण्याच्या भूमिकेत आहे, समाजाच्या रक्षणासाठी मैदानात उतरलेली आहे आणि हळूहळू हिचा आवाका वाढत जातोय. सर्व स्तरावरती जशाच तसं उत्तर देण्याचं काम येणाऱ्या काळात आम्ही करणार आहेत. हा जो संघर्ष आहे, आता सत्ता परिवर्तन जे होईल तर ह्या जन उठावातून होईल असं तुम्हाला वाटतं का? जन उठावातूनच सत्ता परिवर्तन होणार आहे. आणि जरी बोलत नसले तरी सगळ्यांना कळत आहे. बोलणाऱ्याच्या मागे ईडी लावायची, बोलणाऱ्याला जेलमध्ये टाकायचं, बोलणाऱ्याला रस्त्यावर ॲक्सिडेंटमध्ये मारायचं, बोलणाऱ्यांना गोळ्या घालायच्या, हे लोकांना कळायला लागलेलं आहे. 15 लाख कुठे आहेत हे लोक विचारायला लागलेत. यांचे खरे चेहरे बाहेर पडायला लागलेत. त्याच्यामुळे लोक हे आतून खतखत आहेत. जर माझ्या हाताला काम नाही म्हणून जर तो फाशी घेत असेल तर त्याची बायको मतदान ह्या व्यवस्थेला करणार नाही. शेतकरी जर मरत असेल तर शेतकरी मतदान करणार नाही. कामगार 12 तास डांबून त्याची जर परमनंट होण्याची व्यवस्थाच नसेल आणि केवळ शोषण असेल तर कामगार यांच्या बाजूने उभा राहणार नाही. हे लोकशाही प्रणालीला उद्ध्वस्त करून हुकुमशाहीच्या माध्यमातून पुन्हा येण्याचा प्रयत्न करणार आहेत. वोटिंग प्रक्रियासुद्धा बंद पाडण्याच्या दिशेने हे निघालेले आहेत. त्याच्यामुळे हे थेट नगराध्यक्ष, थेट सरपंच, थेट अमुक, थेट टमुक ही नौटंकी हळूहळू लोकशाही प्रणालीतील निवडणुका उद्ध्वस्त करण्याच्या दिशेने निघालेली. आणि आज सगळ्या क्षेत्रावरती त्यांचा कब्जा आलेला आहे. न्यायालयसुद्धा काबीज केलेत, पत्रकारिता, मीडियासुद्धा काबीज केली आणि या ठिकाणचा सगळेच प्रशासन आणि शासकीय जे यंत्रणा आहे ती खाजगीकरण करून आरक्षणसुद्धा उद्ध्वस्त केलेलं आहे. त्याच्यामुळे आज हुकुमशाहीचं या ठिकाणी प्राबल्य वाढलं आहे. न्यायालयसुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भूमिका बजावताना दिसत नाही. त्यांचे हातं बांधलेत की त्यांना असणारं सरेंडर केलं आहे ही शंका निर्माण झाली. जर 5 न्यायाधीश पत्रकार परिषद घेत असतील की आम्हालाच न्याय मिळत नाही तर या देशात न्यायाची काय स्थिती हे समजून घेतलं पाहिजे. परवा दिवशी चंद्रचूडचं स्टेटमेंट आहे न्यायाधीशचं की सगळे प्रकरणं हे न्यायालयात सुटत नसतात, ते बाहेरही सोडावं लागतात. आता बाहेरही सोडावं लागतात म्हणल्यानंतर आम्हाला एक प्रकरण दिसलं बिल्किस बानोचं. गुजरातमध्ये 12 जणांनी बलात्कार केला आहे, 11 जणांनी. त्या बिल्किस बानोवरती जे आज आहे आणि न्याय मागते ते, कोर्टाने तिला शिक्षा दिली त्या 11 जणाला आणि गुजरात सरकारने ती शिक्षा माफ केली. या जगातलं पहिलं प्रकरण आहे की बलात्काऱ्यांना या ठिकाणी प्रोत्साहन दिलं जातंय, पाठीशी घातलं जातंय. बलात्काऱ्यांना जर प्रोत्साहन दिलं तर तुम्ही जी मनुस्मृती लागू केली होती, ज्यात मायला ही उपभोगायचं साधन होतं, मायला ही गुलाम करण्याचं साधन होतं, ते तुम्ही लागू केलं आहे का? आणि प्रश्न आता न्यायालयात मिटणार नाहीत, असेच मिटवणार आहेत का? मग असे जर प्रश्न मिटणार असतील तर न्याय कसा मिळणार आहे?
ती बिल्किस बानोचा आवाज ती विचारते आणि तिचा आवाज जर या ठिकाणच्या महिलांना ऐकू येत नसेल तर आज बिल्किस बानो आहे, उद्या कोणाची तरी मुलगी असणार आहे. माझा प्रश्न आहे नरेंद्र मोदींना की ठीक आहे तुम्हाला संतान नाही आहे, पण बिल्किस बानो ही जर तुमचीच मुलगी असती तर काय भूमिका असते? सोडला असता आरोपीला? ती कुणाची तरी मुलगी आहे, तिला कुणीतरी बाप आहे, तिला कुणीतरी आई आहे, तिला काहीतरी समाज आहे, तिला काहीतरी देश आहे. भारत माता की जय म्हणायचा नारा एवढा भयानक पद्धतीने आम्ही या देशात ऐकला. भारत माता की जय. का त्या भारत माताची बेटी नाही आहे बिल्किस बानो? कुणाची जय करायला निघालात आणि कुणाच्या आरोपीला सोडायला निघालात? हा भारत मातेवर बलात्कार वाटत नाही? ही खोटी देशभक्त जे घोषणा देत आहेत, हा बलात्कार भारत मातेवर नाही आहे का? हा बिल्किस बानोवरचा बलात्कार नाही, हा भारत मातेवर बलात्कार आहे, जे यांची घोषणा आहे. यांची माता तरी आहे कोण हे तरी एकदा सांगून द्या ना. माता आहे कोण? जर बिल्किस बानोचे आरोपी तुम्ही सोडतायत तर तुमची माता आहे कोण? आणि तिची बेटीची अवस्था काय? आज एसटीवरती, बसवरती, बसस्टॉपवरती पहिलं आम्हाला दिसायचं बेटी बचाव बेटी पढाव. आता तर ती दिसत बी नाही. आता ते काय ओला गाड्या आलेल्या आहेत, त्या ओलावर तर जाहिरातीच नसते. बसवरती ती दिसायची बेटी बचाव. आज या बिल्किस बानोची वेदना कोण समजून घेणार? पुढचा कळस ज्याच्यावर कोणी बोलायला तयार नाही. जेलमधून बाहेर आलेत, विश्व हिंदू परिषदच्या कार्यालयात नेलेत, मिठाई खाऊ घातली आणि गळ्यात हार घालून सत्कार केला. काय पराक्रम केला? बलात्कार. कोणती समाज रचना आणि कोणती समाज व्यवस्था उभा करतोय आपण? ही समाज व्यवस्था धर्मव्यवस्था झालेली. आणि धर्मव्यवस्था जर अशा पद्धतीने या भारताच्या बेटीची थट्टा करत असेल, कुणाच्या लेकीची, कुणाच्या बहिणीची जर अशी इज्जत लुटून पेढे जर वाटत असेल तर काय बेरायला निघालात? उद्रेक होईल, उद्रेक होणार, जनउठाव होणार आणि कोलॅप्स होणार. यांचा उद्रेक थांबला पाहिजे, नाहीतर यांना देश सोडून पळून जाण्याची व्यवस्था या ठिकाणी हे होऊ शकते. किती लोकांना दाबणार, किती लोकांना गोळ्या घालणार? क्रांतिकारकांचा देश आहे, क्रांतिकारकांचे वारसदार आहे. आम्हाला इतिहास आहे, बाबासाहेबांचा आहे, गौतम बुद्धाचा आहे, सम्राट अशोकांचा आहे, या ठिकाणी सिद्धनाथ महाराजचा इतिहास आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे, रयतेच्या स्वराज्याचा इतिहास आहे. हा इतिहास विसरणार नाही. त्याच्यामुळं फक्त लोकांना जाणीव करून देणं आहे की तुमचा खेळ कसा केला जातो. आणि ही आमची वैचारिक लढाई आहे, रस्त्यावरील लढाई आहे, संविधानिक लढाई आहे. आमचे मुद्दे हे दुर्लक्षित समूहाचे आहेत, जे विधान भवनात नसतात, जे संसदेत नसतात, ते रस्त्यावर आहेत. आज विधिमंडळातल्या घोषणा तुम्ही ऐकल्या असतील. काय चालू आहे मला कळत नाही. खोके ओके 50 खोके. ते म्हणतो तुला पाहिजे का? ते म्हणतो ह्याला म्हणतो बोके. तो म्हणतो गद्दार, हे म्हणतो गद्दार. काल तर हादच झाली, 50-50चे पुढे घेऊन आले, 50-50 लिहिलेलं आहे, 50-50. काय सत्तेसाठी किती भांडण चालू आहे. म्हणजे सत्ता गेली याची चीड आली. इथल्या सामान्य माणसासाठी नाहीच, सामान्य माणसासाठी नाही, स्वतःची सत्ता गेली म्हणून भांडण सुरू आहे. सामान्य माणसाची जर सत्ता असते तर त्या पायऱ्यावरती घोषणा असत्या ना, जनार्दन कसारेला न्याय मिळाला पाहिजे, दीक्षा वाटोरेला न्याय मिळाला पाहिजे, ओबीसी समाजाची 5 वर्षाची चिमुरडी मावळला मारून टाकली बलात्कार करून, तिच्या न्यायाचा बोर्ड दिसला असता. बिस्किटाचं 50-50 दिसलं नसतं ना. स्वतःची सत्ता गेली ना. त्यामुळे तिळपापड, विरोधक असो की सत्ताधारी असो, स्वतःच्या सामान्याचं काय नाही हो. सामान्याचा जोग झालेला आहे, सामान्याचा फक्त जोग झालेला आहे. आपण या मुलाखतीच्या शेवटाकडे येतोय. या संपूर्ण लढ्यामध्ये आम्ही एक मीडिया म्हणून तुमच्यासोबत आहोत. तर ही मुलाखत संपवताना काही रॅपिड प्रश्न मी तुम्हाला करतोय, त्याची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. तुम्ही निवडणूक लढवणार का? हा, निवडणूक लढवणार. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा अधिकार दिला आहे आणि त्या अधिकारामध्ये निवडणूक लढणं हा जसा इतरांचा अधिकार आहे तसा भारतीय म्हणून भारताचे लोक, त्या भारताच्या लोकातला मी सुद्धा आहे. त्याच्यामुळे निवडणूक लढणार. जर तुम्हाला इथे
सत्तेत यायची संधी मिळाली तर सगळ्यात पहिले प्रश्न जे असतील कोणते असतील? 70 वर्षापासून जे आमचे प्रश्न सुटलेले नाहीत ते प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्न कराल. आणि 70 वर्षामध्ये घर, जमीन, सामाजिक स्वातंत्र्य, आर्थिक स्वातंत्र्य, सांस्कृतिक स्वातंत्र्य, राजकीय स्वातंत्र्य हेच आम्हाला मिळालेलं नाही. ते करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आमचा सगळ्यात मोठा भर हा रस्त्यावरच्या लढाईवरच आहे. आणि रस्त्यावरच्या लढाईतून असो की त्या सगळ्या प्रक्रियेतून असो, माझं पहिलं टार्गेट हे माझा समाज असणार आहे. माझ्या समाजाला मुख्य प्रवाहात आणणं हीच माझी भूमिका असणार आहे. जर तुम्हाला एखाद्या पक्षाला पाठिंबा देण्याची वेळ आली तर महाराष्ट्रामध्ये कोणत्या पक्षाला पाठिंबा द्याल? नाही नाही, असं काय आणखी आम्ही सामाजिक भूमिकेत आहोत. राजकीय भूमिकेत येऊ तर संविधानवादी हा दृष्टिकोन डोळ्यासमोर असेल. जे संविधानवादी आहेत तीच भूमिका असेल. मनोवाद्यांसोबत आम्ही कदापि नसू. दीपक केदार जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर पहिला प्रश्न कोणता सोडवाल? मला तुम्ही झाडावर चढू नका. आमच्याकडे एक मन आहे, हरभऱ्याच्या झाडावर चढिता का. असं काय होत नसतंय. पण झालो तर अनिल कपूरचा नायक पिक्चर बघितलाय ना, तसाच कार्यक्रम करून दाखवेल. एखादी महत्त्वाची आठवण या संपूर्ण चळवळीमध्ये? आठवणी आहेत, भरपूर आठवणी आहेत. पण काळजाला अशी चिरून जाणारी एखादी आठवण? अटक असताना वडिलांना माझ्या पॅरालिसिस अटॅक आला. बरं. आणि ते ज्यावेळेस मला अथर रोड जेलमध्ये कळालं तर ते मी कधीच विसरू शकत नाही की चळवळीमुळं माझे वडील अपायच झाले. ही काळजाला चिरणारी एक आठवण आहे. आणि दुसरी आठवण आहे की माझ्या चळवळीमुळं, माझ्या सहकार्याच्या चळवळीमुळं आज गावातल्या कानाकोपऱ्यात पॅन्थर पुन्हा एकदा जिवंत झाला आहे. येणाऱ्या 50 वर्ष हा पॅन्थर उद्ध्वस्त होणार नाही एवढी गॅरंटी मी देऊ शकतो. ही सुद्धा माझी दुसरी आठवण आहे. आंबेडकरी चळवळीने दीपक केदारांना काय दिलं? आंबेडकरी चळवळीने मला ओळख दिली. ऊसतोड कामगाराचा पोरगा ते ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष. आज जिथं जाईल तिथं कार्यकर्ते उभा आहेत, सन्मान करतायत, आदर करतायत, आपल्या भूमिका घेऊन माझ्याकडे येत आहेत, घराणे घेऊन येत आहेत. तर आंबेडकरी चळवळीने मला एक भीमसैनिक ही जी ओळख आहे ती खूप मोठी ओळख आहे. आणि ती या जगातली सर्वात मोठं पद आणि संपत्ती आहे. त्याच्यामुळं आंबेडकरी चळवळ प्रामाणिक कार्यकर्त्याच्या पाठीशी उभा राहते आणि त्याला बनवते सुद्धा. आणि धोरणं चुकले तर गाडते सुद्धा. हे सुद्धा आपण मागच्या काळात बघितलेलं आहे इतरांसंदर्भात. त्याच्यामुळं आमची प्रामाणिकपणा, स्वाभिमान, संघर्ष ही माझी ओळख आहे. आणि समाजाने ती ओळखलेली. समाज मला त्यांचं एक नवं नेतृत्व नाही म्हणणार, पण भीमसैनिक रक्षण करणारा समजते. हेच माझ्यासाठी खूप मोठं आहे. आणि ती मोठी देण आंबेडकरी चळवळीने मला दिलेली. आपल्यासोबत ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार होते. त्यांच्या चळवळीसाठी आणि त्यांच्या पुढील कामासाठी भारताचे लोक या आमच्या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा.